जसं मी वेट कमी करत गेले, तसतसे आपले सबस्क्रायबर वाढत गेले, तसतसा तुमचा विश्वास माझ्यावर वाढत गेला आणि तुमचे प्रश्न पण तुम्हाला पडायला लागले आणि तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारले. त्याचीच आज उत्तरं मी द्यायला आले. जसं की "ताई तुझं वय किती आहे? ताई तुझं पूर्ण नाव काय आहे?" कुणी मला धनश्री ताई म्हणतंय, कुणी मला भाग्यश्री ताई म्हणते, कुणी मला अ, अजून कोणतीतरी ताई म्हणतंय, बरोबर का? "तुझं वय किती आहे? तुझं डिलिव्हरी कशी झाली? म्हणजे सीझर झालंय की नॉर्मल झालंय? तुझं किती टोटल किती तू वेट लॉस केलेला आहे? आणि तुझं लग्नाआधीचं वेट किती होतं?" बरोबर. थोडासा अंधार पडला असेल कारण ना बाहेर पाऊस पडतोय. त्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगते, जे कुणी आपले जुने सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना माहिती आहे. सगळी माझ्याबद्दल माहिती. पण नवीन असणाऱ्यांसाठी सांगते, मी माझं वजन 16 किलो तुमच्या समोर वेट लॉस केलेला आहे. म्हणजे पब्लिक समोर मी 16 किलो वेट लॉस 15 ते 16 किलो वेट लॉस केलेला आहे आणि त्यानंच आपल्या म्हणतो ना सबस्क्रायबर वाढत गेले म्हणजे सगळ्यांचा विश्वास वाढत गेला. सबस्क्रायबर ही थोडी टेक्निकल भाषा झाली. पण आपलीशी भाषा म्हणजे विश्वास लोकांचा बसायला लागला आपल्यावर. तर आता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी छोट्या-छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते. अशा-तशा टिप्स सांगत नाही मी. अभ्यास करूनच टिप्स सांगत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या अनुभवातील टिप्स असतात. कारण मी स्वतःचा माझा वेट लॉस केलेला आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न, तुझं नाव काय? तर माझं माहेरकडचं नाव भाग्यश्री नांगरे असं आहे. आणि माझं सासरकडचं नाव भाग्यश्री कुलकर्णी असं आहे. आता नावाच्या लॉजिकमध्ये तुम्हाला सगळं कळालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुझं गाव. तर माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये मोहोळमध्ये माझं गाव आहे. मोहोळ तुम्हाला माहीत असेल तर तालुका खटाव, जिल्हा सातारामध्ये माझं गाव आहे. आता तुझं वय किती? माझं वय तुम्हाला जरी थोडं जास्त वाटत असेल, कारण माझं शरीर धिप्पाड आहे, तरी सांगते. माझं वय 31 आहे. कसं माझी जी आपण म्हणतो ना लहानपणापासून हाड मोठं वगैरे, तसं माझं हाड लहानपणापासूनच म्हणजे अंगावर मांस असो नसो हाड माझं मोठंच आहे. आडवं हाड म्हणतो ना, धिप्पाड व्यक्तिमत्व, तसं माझं व्यक्तिमत्व धिप्पाड आहे. म्हणजे अशी नाजूक वगैरे मी काय नाहीये. त्यामुळे धिप्पाड व्यक्तिमत्व आहे. जरी तुम्हाला किती मी वेट लॉस केला ना, तुम्हाला पब्लिकली, तरी तुम्हाला मी अशी धिप्पाड व्यक्तिमत्व असणारी दिसणार आहे. अशी एवढी नाजूक नाहीये मी बरं का. आता डिलिव्हरी कशी झाली? तर माझं खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये कोरोनाच्या काळात, क्रिटिकल म्हणजे मला हेल्थ इश्यू नव्हता. पण क्रिटिकल कंडिशन आल्यामुळं माझी सीझर झाले. कारण मला पुण्यामध्ये होती ट्रीटमेंट, फलटण वगैरे तुम्हाला माहीत असेल तिकडं लगेच ट्रीटमेंट पण मिळत नव्हती. कारण पुण्यावरची फाईल होती. त्या काळाची कंडिशन थोडी खराब होती. बीपी वगैरे वाढला माझा. वजन जास्त झालेलं त्यामुळं. त्यामुळे माझं झालेलं आहे सीझर. आता तुझं टोटल किती वेट लॉस झालेला आहे? तर टोटल तुमच्यासमोर तर माझा 15-16 किलो वजन माझं तुमच्यासमोर कमी झालंय. पण रिॲलिटीमध्ये मी जेव्हा प्रेग्नंट होते, तेव्हा माझं 9व्या महिन्यामध्ये लास्टला डिलिव्हरीला नेताना मला 6 महिन्याच्या गोळ्या चालू होत्या बीपीच्या. तेव्हा माझं 101, 2, 3 मध्ये वजन होतं. 101 म्हणजे 100च्या पुढे गेल्यावर मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही, पण मला 103 किलो आठवते. 100च किलो आपण बघूया, पण 100 किलो माझं वजन झालं होतं. खूप जाड झालेली मी. जाड म्हणण्यापेक्षा मला पेल्विकवर पण म्हणजे नाही का बाळ पण माझं हेल्दी भरलेलं म्हणजे 3.5च्या पुढे अन्वी भरलेली. पण नाही का ते वजनामुळे मला सायटिकाचा त्रास चालू झाला आणि ऑफिसचं काम पण मी कंटिन्यू करतच होते. 9 महिने 2 दिवस मी काम केलेलं आहे. 8 दिवस आधी मी सुट्टी घेतलेली. म्हणजे माझी डिलिव्हरी 10 ऑक्टोबरला सांगितलेली, 9 ऑक्टोबरला आणि मी सुट्टी घेतलेली 2 ऑक्टोबरपासून आणि माझी 10 ऑक्टोबरला डिलिव्हरी झाली. आता तुमचा टोटल किती वजन कमी केलं तर ते सांगते. त्याच्या आधी लग्नाआधीचं वेट सॉरी. तर लग्नाआधी, लग्न होईपर्यंत पहिल्या महिन्याच्या प्रेग्नन्सीपर्यंत माझं म्हणजे तुम्हाला सांगू मी दिसायला धिप्पाड होते, पण कुपोषित गटात होते मी. शाळेमध्ये आपल्याला ते वजन, उंची नाही का रक्त वगैरे चेक करतात. काय म्हणतात ते हिमोग्लोबिन वगैरे. त्याच्यात मी कुपोषित गटामध्ये मोडायचे. कारण की माझं शरीर मोठं होतं, पण वजन काही जास्त नव्हतं. तर ठरलेलं लग्न झालेलं प्रेग्नन्सी राहेपर्यंत माझं वजन होतं 47 ते 48 किलो. 47 ते 48 छाती नव्हती. मांड्या नव्हत्या. ब्लाउजमधनं मागनं 2 हाडं दिसायची अशी पाठीमागं. इतकं माझं कमी शरीर होतं. नंतर डिलिव्हरी झाल्यावर सगळं शरीर वाढतं तुम्हाला माहिती आहे. तर 47-48 किलोवरून मी 100 किलोवर पोहोचलेले. कारण माझ्या पहिल्या महिन्याच्या प्रेग्नन्सीपासून कोरोना स्टार्ट झालेला.
प्रेग्नन्सी मला फेब्रुवारीमध्ये डिटेक्ट झालेली आणि तुम्हाला आठवत असेल मार्च महिन्यापासून कोरोनाचं, मला वाटते 23 मार्चला का काय मला वर्क फ्रॉम होम ते कोरोनाचं सावट चालू झालेलं तुम्ही आठवू शकता. तेव्हापासून मी घरीच होते. तेव्हापासून मी अजूनपर्यंत घरीच आहे. घरी आहे म्हणजे असं समजू नका तुम्ही पण घरी आहात. पण मी नंतर माझं बाळ झालं, नंतर गावाला डिलिव्हरी वगैरे झाली. त्याच्यानंतर मी इथं पुण्यात आले. जॉब स्टार्ट केलं 5व्या महिन्यापासून. मग ते छोटंसं बाळ घेऊन मला बाहेर जाता येत नव्हतं. माझ्याकडे तशी सोय नव्हती. मी एकटीच होते. मी एकटीनेच माझ्या बाळाला सांभाळलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की घरचे सपोर्टिव्ह नाही. एक नंबर मला माझी सासरची माणसं मिळालीत. एक नंबर माझ्या माहेरची माणसं आहेत. पण त्यावेळेला थोड्या अडी-अडचणी होत्या. त्यामुळं त्यांना इथं येता आलं नाही. कसे म्हातारी माणसं झाल्यावर त्यांना पण सहन होत नाही आणि आपण पण दुसऱ्यावर बंधन म्हणजे आजकालच्या मुली जे लोकांना बोलतात ना, तुम्ही येत नाही, तुम्ही पोरांना सांभाळत नाही. पण कसं असतं, आपण आपल्याला स्वतःच्या त्यांच्या जागी नेऊन ठेवावं. जेव्हा आपले गुडघे गळ्यात येतात, जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपण पण त्या सिच्युएशनला किंवा गावाकडच्या माणसांना शहराकडं आवडत नाही. मी पण त्यांच्यावर कधी जबरदस्ती केली नाही. केलीच असती तर ते आले असते. पण त्यांना पण माहीत होतं मी कशी आहे. त्यामुळे मी माझ्या बाळाला एकटीने कारण ते आपलं मूल आहे, सांभाळणं आपली जबाबदारी आहे. आपण कुणाच्या ह्याच्यावर मूल म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे ना, तुम्ही डे केअरला ठेवा, पण ते चांगलं डे केअर असावं, व्यवस्थित बघितले ना काय चाललंय. आपलं मूल आपली सांभाळण्याची जबाबदारी आहे. ते कसं सांभाळायचं ते आपण बघायचं. तशी घरातच राहणारी फॅमिली असेल तर ती सांभाळते. पण कसं गाव आणि शहर असलं ना, थोडंसं गावच्या माणसाला शहरामध्ये आणि सगळ्यांच्या खाण्यापिण्याचे पण प्रॉब्लेम होतात ना, बरोबर आहे. परत मग ते सगळ्यांनीच यायचं. मग त्यांना पण ऑकवर्ड वाटतं. आपल्याला काही नसतं वाटत, पण त्यांनाच असं वाटत असतं आपल्यामुळं आपल्या सुनेला त्रास होते. सुनेला ॲक्चुअली मला कधीच त्रास होत नाही. माझे इतके सासू-सासरे, आई-वडील माझे इतके मला नशिबानं चांगले दिलेले आहेत ना, की मला असं कधी वाटलं नाही. पण मला पण त्यांना त्रास द्यायला नाही आवडत आणि ते पण मला कधी त्रास देत नाही. सासूनं मला कधी असं भांडी घास असं सुद्धा माझ्या सासूबाई मला कधीच म्हणलं नाही, की "जा झाडू काढ, जा भांडी घास." नाही, एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व असणार आणि मला सासू महत्त्वाची चांगली पाहिजे होती. कारण मी अशी मला ओसीडीचा त्रास आहे. मला एवढंसं बोललं तरी टेन्शन येतं. बरोबर आहे. त्यामुळे मला एक नंबरमध्ये माझ्या सासूबाई मिळालेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळे सासू-सासरे, आई-वडील सगळेच आमच्या घरातले मला चांगले मिळाले आहेत नशिबानं. माझं कारण आजूबाजूचे जर आपले घरातले जर त्रास देणारे किंवा त्रासदायक असतील ना, तर त्याचं आपल्याला टेन्शन येतं. फक्त माझं थोडंसं एकलकोंडेपणा झाला होता. मला जास्त बाहेर जाऊ वाटत नव्हतं. बायकांमध्ये जाऊन उभं राहू वाटायचं नाही, किलबिलाट आवडायचं नाही. डोक्याला जास्त कणकण, कुणाचे भांडण वगैरे लागलं तर मी दरवाजे पॅक करून घ्यायची, बंद करायची. अशा सिच्युएशनमधून मी गेलेले आहे. त्यामुळे माझं वजन वाढत गेलं आणि माझं वजन किती वाढलेलं तर 47-48 किलोपासून मी 103 किलोवर आणि 103 किलोपासून आता मी 68-67 ॲक्चुअलमध्ये 67 किलोवर मी आलेली आहे. आता अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की तुमचे अजून माझ्याबद्दलचे काही कोणत्याही रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारू शकता. अदर दॅन वेट लॉस कारण वेट लॉसचे तुम्ही प्रश्न विचारतच असतात त्याच्यावर मी उत्तर देते. पण तुम्हाला असं पर्सनली माझं काय विचार आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल, की Instagramला खूप मेसेजेस येतात. मला पण दिसतं पण ना, खरं सांगते, आय स्वेअर इतका असं वाटतं YouTubeला व्हिडिओ टाकणं म्हणजे पण. मी टेक्निकल चॅनल चालू पण केलेलं बघितलं ना, पण तिथं पण टाकायचं बंद केलं. काय होतं माहिती आहे का? वेळच मिळत नाही कसला. पहिलं तरी ऑफिस होतं. पण तुम्हाला पण माहिती आहे घरी असलं की सकाळचा नाश्ता, जेवण, स्वयंपाक दिवसभर ते भांडी धुणं हे करण्यातच वेळ जातो आणि त्याच्यातून ना असं स्पेशली मोबाईल आणि ह्याचं पण एडिटिंग असतं, थंबनेल बनवायचं असतं. खूप काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे ना त्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. तरी मी तुमच्यासाठी स्पेशली चॅनल ट्रिक्ससाठी घेऊन आली होती टेक्निकल. पण मला करणं होतच नाहीये तिकडे जाऊन. होप सो कधीतरी मला असं शांत वेळ मिळेल तेव्हा मी हळू करत राहील. तुम्हालाही प्रगती करायची असेल ना, तर काहीतरी सोर्सेस शोधा. घरात बसून राहू नका तुम्ही. घरात जर तुम्ही बसणारे असाल, तर असेच तुमचे दिवस वाया घालवू नका. मुलांची फीसुद्धा खूप झालेली आहे. पोरांच्या शाळा महाग झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं एकच प्रोत्साहन देते की स्वतःला कमी अजिबात समजायचं नाही. कुणी ना कुणी कशात ना कशात त्याचं म्हणजे चांगलं असतं. काही ना काही कुणाला नथी बनवता येतात, कुणाला ज्वेलरी बनवता येते, कुणाला रांगोळी छान काही येतं. विकलं की घेतलं जातं. फक्त विकायचं टेक्निक माहीत पाहिजे. बरोबर आहे का? बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक यू. बाय बाय.